श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त धुळे जिल्हा न्यायालयात रक्तदान शिबिराचे आयोजन। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त करण्यात आले अभिवादन। धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडीतर्फे ईव्हीएम विरोधात राबवण्यात आली साक्षरी मोहीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिंदखेड्यात करण्यात आले अभिवादन। धुळे शहरातील कृषी कॉलनी तसेच आरती सोसायटीतील बंद घर फोडून धाडशी चोरी। उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांचा शपथविधी झाल्याने धुळ्यात सतीश माले यांच्या नेतृत्वात करण्यात आला जल्लोष। आणि ब्लड फॉर बाबासाहेब या आंतरराष्ट्रीय महाअभियानांतर्गत धुळ्यात महारक्तदान शिबिर संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त धुळे जिल्हा वकील संघ व लायन्स क्लब धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। धुळे बार असोसिएशन अँड लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त धुळे जिल्हा न्यायालयाच्या आवारात डॉक्टर बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। जिल्हा न्यायाधीश माधुरी आनंद यांनी रक्तदान करीत शिबिराचे उद्घाटन केले। यावेळी जिल्हा न्यायाधीश माधुरी आनंद, न्यायाधीश खाजा साहेब, न्यायाधीश देशमुख मॅडम, न्यायाधीश कुलकर्णी, न्यायाधीश भागवत, न्यायाधीश महाले, बार असोसिएशनचे अध्यक्ष राहुल पाटील, उपाध्यक्ष मधुकर भिसे, उपाध्यक्ष भावना पिसोळकर, सेक्रेटरी उमेशकांत पाटील, बळीराम वाघ, माजी न्यायाधीश रमेश सोनवणे, जिल्हा सरकारी वकील देवेंद्र तवर, लायब्ररी चेअरमन जितेंद्र निळे, ॲडव्होकेट विलास जालटे, व्हिडिओ समृद्धी निलेश सुराणा, रोहित साबळे, संदीप सोलार, सिद्धार्थ आहिरे, पल्लवी वसावे, गजानन सुरासे तसेच वकील संघाचे पदाधिकारी वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ असोसिएशन तसेच न्यायालयीन कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण दर वर्षाप्रमाणे 6 डिसेंबरला जे रक्तदान शिबिर घेतो ते आज आपण आयोजित केलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण हे आयोजित केलेलं आहे आणि आजच्या उद्घाटक माननीय प्रमुख जिल्हा न्यायाधीश आनंद मॅडम, त्याचप्रमाणे ख्वाजा साहेब, देशमुख मॅडम, सर्व न्यायालयीन अधिकारी, कर्मचारी, सर्व वकील पदाधिकारी, त्याचप्रमाणे आमचे अध्यक्ष भारतीय राहुल पाटील, उपाध्यक्ष मधुकर भिसे आणि जमलेले सर्व काही पक्षकार पण आलेले आहेत। तर या ठिकाणी आता मी मॅडमांना विनंती करेल ते डिक्लेअर करतील का ह्या कार्यक्रमात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे आणि हा जो आपला धुळे जिल्हा बार असोसिएशन आपले DLSA धुळे आणि लॉयर्स, तुमचं लॉयर्स क्लब ना, लॉयर्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जो आपण आज रक्तदान शिबिराचा कार्यक्रम ठेवलेला आहे हा एक खूप स्तुत्य उपक्रम आहे आणि मला ज्या उद्घाटक म्हणून इथे बोलवलं आहे त्यामुळे मी ते जाहीर करते की आज आपल्या या रक्तदान शिबिराचं उद्घाटन करूया आणि आपण सर्वांनी त्याचं आय विटनेस होऊया। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त धुळे शहरातील जेल रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अनेक मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त धुळे शहरातील जेल रोडवरील बाबासाहेबांच्या पुतळ्यास जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील तसेच अनेक मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील, पोलीस उपअधीक्षक राजकुमार तपासे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील, डॉक्टर शरद बांबरे, बापूसाहेब बाविस्कर, सुनंद बांबरे, प्राध्यापक नरेंद्र गव्हाणे, राजेंद्र जाधव, ओंकार गायकवाड, गौतम सोनवणे, हर्षवर्धन आखाडे, गुलाबराव थोरात, धर्मदास पवार, मोहन पवार, अशोक बैसाने, रमेश अहिरे, सुरेश जवराळ, यशवंत गायकवाड, सूरज सोनवणे, दिलीप इंदवे, लालदास नगराळे, सुका पाटोळे, रविकांत खंडारे, दिलीप हळवे, संजय रणदिवे, राजेंद्र डोडरे, आत्माराम बाविस्कर, खंडेराव सायंदाने आदी उपस्थित होते। धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडीतर्फे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करून ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडीतर्फे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली। 6 डिसेंबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली अर्पण करून धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहरात ईव्हीएम विरोधात प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे सह्यांची मोहीम राबवली जात आहे। ईव्हीएम हॅक करून निवडणुका जिंकता येतात हे सिद्ध झालेले असल्यामुळे आणि बऱ्याच विचारवंत आणि टेक्निकली ज्ञानी असलेल्या लोकांनी असा दावा केला आहे की ईव्हीएम हॅक करता येतं। म्हणून सध्या प्रकाश आंबेडकर यांनी संपूर्ण राज्यभर ईव्हीएम विरोधात सह्यांची मोहीम राबवलेली आहे। प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून यासाठी 10,000 सह्यांचे टार्गेट ठेवण्यात आलेले आहे। 16 डिसेंबर 2024 पर्यंत प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून 10,000 सह्या या इलेक्शन कमिशनला पाठवल्या जाणार आहेत। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धुळे शहरातही सह्यांची मोहीम राबवण्यात आली। यावेळी एसयू तायडे, सुरेश लोंढे, महेंद्र महाले, प्रभाकर खंडारे, जिल्हाध्यक्ष अरविंद निकम, जितेंद्र शिरसाट, जिल्हा संघटक शंकर करात, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रमणी वाघ, आकाश बागुल, विशाल महाले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। अध्यक्ष अरविंद निकम संपूर्ण महाराष्ट्रभर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार ईव्हीएम विरोधात जन आंदोलन गेल्या 3 तारखेपासून छेडण्यात आलेलं आहे। आपण सर्वांनी बघितलेलं आहे की ईव्हीएम मध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याच्या तक्रारी संपूर्ण महाराष्ट्रातून येत आहेत। या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीने सुद्धा या महाराष्ट्रभर सह्यांचं मोहीम राबवून आम्ही निवडणूक आयोगाला या प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून 10,000 लोकांच्या सह्या पाठवणार आहेत। प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून या ठिकाणी सुद्धा आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेनुसार आणि आज महापरिवार निर्माण दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आम्ही या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे। या ठिकाणी आमचे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आमचे शंकरांना खरात, आकाश उपाध्यक्ष आकाश बागुल, आमचे भारतीय बौद्ध महासंघाचे राज्याचे उपाध्यक्ष सुरेशांना लोंढे, आमचे ज्येष्ठ नेते आदर्श मार्गदर्शक तायडे आप्पा आणि त्याचप्रमाणे उपाध्यक्ष आमचे चंद्रमणी वाघ, त्याचप्रमाणे ब्लड फॉर बाबासाहेब आंबेडकर या संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर भामरे, त्याचप्रमाणे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय भाऊ, आमचे बुलंद तोफ विशाल भाऊ माले आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी बरेच वंचित बहुजन आघाडीला चाहणारे विविध पदाधिकारी मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहून सह्या देऊन या ठिकाणी अभियानाला सक्सेस करत आहेत। जय भीम। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिंदखेड्यात विविध पक्ष संघटनांतर्फे अभिवादन करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिंदखेडा येथील तहसील कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवरांतर्फे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली। यावेळी माजी आमदार रामकृष्ण पाटील, प्राध्यापक निरंजन वेंदे यांनी आपले विचार प्रकट केले। या प्रसंगी माजी आमदार रामकृष्ण पाटील, शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात, उत्सव समितीचे शशिकांत बैसाने, प्राध्यापक मधुकर मंगळे, बन्सीलाल बोरसे, नाना पाटोळे, प्राध्यापक निरंजन वेंदे, ॲडव्होकेट अरविंद कुमार मंगासे, ॲडव्होकेट चंद्रकांत बैसाने, प्राध्यापक RK पवार, अनिल बोरसे, प्राध्यापक सारनाथ बोरसे, मिलिंद पाटोळे, विजय ऐरे, संजय दिवरे, ॲडव्होकेट विनोद पाटील, भिला पाटील, प्रकाश चौधरी, मुकेश बोरसे, प्रकाश नगराळे, पत्रकार यादवराव सावंत, तलाठी अशोक गिरनार, भीमराव सोनोने, अनंत पवार, किरण पाटोळे तसेच शहरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। दाखवणारे महामानव भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना समान अधिकार असे दिलेले आहेत। त्याच्यातच बाबासाहेबांनी दिलेला जो संदेश आहे समाजासाठी मी या ठिकाणी सांगतो की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। संघर्ष करा याचा अर्थ युद्ध करा असं नाही, आपण सर्वांनी संघटित होऊन आपल्यावर जो होणारा अन्याय अत्याचार जो आहे त्याच्यासाठी आपण लढा दिला पाहिजे। बाबासाहेबांनी ती दिलेली शिकवण आहे। तर आज आपल्याला सर्वांना संघटित होण्याची फार गरज आहे आणि म्हणून या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी सर्व समाज बांधवांना आणि सर्वांना या ठिकाणी एक सांगू इच्छितो की आपण सर्वांनी संघटित होऊन आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भात बाबासाहेबांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे किंवा बाबासाहेबांनी दिलेला जो आपल्याला मार्ग आहे त्या संविधानाच्या मार्गानुसार आपण आपल्या सर्वांना समान हक्क, समान अधिकार आणि होणारा अन्याय अत्याचाराचा प्रतिकार आपण केला पाहिजे आणि सर्वांनी संघटित होण्याची फार गरज आहे। आज या निमित्ताने
68वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व समाज बांधवांना, तरुणांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो. सर्व तरुण बांधव जे काय त्यांनी व्यसनापासून अलिप्त राहणं फार गरजेचं आहे. व्यसनामुळे काही तरुण बांधव जे काय ते मार्ग आपल्या जीवनापासून जीवन क्रमांक त्याच्यापासून भरकटतात आणि कुठेतरी काहीतरी त्या अनुचित असे प्रकार घडतात. धुळे शहरातील कृषी कॉलनीतील साई सृष्टी अपार्टमेंट व आरती सोसायटी येथील बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून 50,000ची रोकड व सोन्या चांदीचे दागिने लंपास केले आहेत. धुळे शहरातील कृषी कॉलनी येथील साई सृष्टी अपार्टमेंट तसेच आरती सोसायटी येथील 2 बंद घरांचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोने चांदीचे दागिने, 2 टेबल फॅन व 50,000ची रोकड लंपास केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कृषी कॉलनी येथील साई सृष्टी अपार्टमेंट येथे राहणाऱ्या सुभेदार संग्राम चंद्रकांत पाटील हे भारत मातेचे संरक्षणासाठी मेरिट येथे नोकरीस असून त्यांच्या बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून कपाटातून लहान बाळाचे चांदीचे 20 ग्रॅमचे पैंजण व 2 टेबल फॅन चोरट्यांनी चोरून नेले. त्याचबरोबर त्यांच्या सासूचे आरती सोसायटी येथे घर असून घर नंबर 81 येथील श्रीकांत दगाजी पाटील यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी हात शिरकाव करीत कपाटातून 3 ग्रॅम सोने व 20 ग्रॅम चांदीसह 50,000 रुपयांची रोकड लंपास केली. श्रीकांत दगाजी पाटील यांच्या घरी एका वर्षात दुसऱ्यांदा चोरी झाली आहे. याबाबत देवपूर पोलिसांना माहिती देताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी ठसे तज्ञ श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. सदर चोरीबाबत देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेचा शपथविधी झाल्याने धुळे शहरात शिवसेना महानगर प्रमुख सतीश महाले यांच्या नेतृत्वात जल्लोष साजरा करण्यात आला. राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांचा शपथविधी झाल्याने धुळे महानगर शिवसेनेतर्फे सतीश महाले यांच्या नेतृत्वात शुक्रवारी जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश महाले, महिला आघाडीच्या महानगर प्रमुख रेखा साळुंके, युवा सेना महानगर युवा अधिकारी योगेश मराठे, महानगर समन्वयक राजू चौधरी, महानगर संघटक पंकज चौधरी, युवती सेना महानगर अधिकारी प्रज्ञा बदाने, वैद्यकीय कक्ष जिल्हा प्रमुख प्रसाद रघुवंशी, सोशल मीडिया लोकसभा प्रमुख प्रसाद महाले, उपमहानगर प्रमुख प्रतीक शिंदे, केतन जाधव, राकेश नगराळे, ईश्वर गोसावी, मोहन वाघ, विभाग प्रमुख धीरज मोकळे, नितीन मराठे, संजय चौधरी, उपविभाग प्रमुख कल्पेश येवले, सागर चव्हाण, प्रमोद वाघ, आशिष चौधरी, प्रेम सोनार, चेतन दामेचा, सुमित चौधरी, पंकज नगराळे, परेश यादबोले, अमित खंडेल, दिनेश चव्हाण, ऋषी साळुंके, अनिल ठाकूर, नितीन माळी, चेतन सोनार, संजय भोई, अनिल पाटील, चंदू धनगर आदी पदाधिकारी उपस्थित होते. आमचे मार्गदर्शक आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी 2.5 वर्षापूर्वी मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानंतर महायुतीचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, राष्ट्रवादीचे अजितदादा पवार या दोघंही उपमुख्यमंत्री महोदयांबरोबर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये आज पावे तो कुठल्याही मुख्यमंत्र्याचं एवढ्या यशस्वीपणे काम झालेलं नाही. इतक्या चांगल्या पद्धतीचं काम एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी केलं. आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या बरोबरीला भाजपाचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि राष्ट्रवादीचे आदरणीय अजितदादा पवार यांनी तेवढ्याच सक्षमपणे काम केलं, म्हणून त्याची परिणिती या ठिकाणी फलश्रुती म्हणून या ठिकाणी महायुतीला भरघोस असं यश मिळालं. आणि काल महायुतीच्या या तिघही नेत्यांपैकी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची, आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी उपमुख्यमंत्री आणि अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काल शपथ घेतली. त्याबद्दल आज धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी धुळ्यामध्ये आज जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे. अशाच पद्धतीची उत्तरोत्तर प्रगती होऊन महाराष्ट्राच्या जनतेची सेवा या तिघही नेत्यांच्या माध्यमातून घडो आणि महायुती अधिकाधिक भक्कम हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ब्लड फॉर बाबासाहेब या अभियानांतर्गत धुळे शहरात करुणा सोशल ब्लड डोनर ग्रुप तर्फे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ब्लड फॉर बाबासाहेब या आंतरराष्ट्रीय अभियानांतर्गत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त धुळे शहरात करुणा सोशल ब्लड डोनर ग्रुपच्या वतीने शहरातील जेल रोडवरील शहर पोलीस ठाण्यासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर कृष्णकांत सैंदाने यांच्या हस्ते महारक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिबिराचे मुख्य आयोजक डॉक्टर शरद बांबरे, स्मिता बांबरे, श्रेयाली बांबरे, विजय बांबरे, गौतम बांबरे, सचिन बागुल यांच्यासह करोना संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. शिबिरात अनेकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केल्यामुळे मोठा प्रतिसाद लाभला. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त धुळे जिल्हा न्यायालयात रक्तदान शिबिराचे आयोजन. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त करण्यात आले अभिवादन.
धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडीतर्फे ईव्हीएम विरोधात राबवण्यात आली साक्षरी मोहीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिंदखेड्यात करण्यात आले अभिवादन. धुळे शहरातील कृषी कॉलनी तसेच आरती सोसायटीतील बंद घर फोडून धाडशी चोरी. उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांचा शपथविधी झाल्याने धुळ्यात सतीश माले यांच्या नेतृत्वात करण्यात आला जल्लोष. आणि ब्लड फॉर बाबासाहेब या आंतरराष्ट्रीय महाअभियानांतर्गत धुळ्यात महारक्तदान शिबिर संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.